भटकंती मराठी हृदयस्पर्शी प्रेमकथा भाग 3. आधीच्या भागात. अरे काय होतंय नक्की? मला खरंच नाही वाटत मी जाऊ शकेन या पिकनिकला, सुप्री बोलली. चालेल ना, मी सुद्धा घरीच थांबतो. इतक्यात संजना आली. का घरी थांबता सर? सकाळी तर तयार होतात तुम्ही, आता काय झालं? संजना विचारात पडली. तुझी बेस्ट फ्रेंड येत नाही म्हणून मी सुद्धा कॅन्सल करतो आहे. खरं सांग सुप्रिया. कथा इथून पुढे. खरं सांग सुप्रिया, मी येतो आहे म्हणून तू जात नाहीस ना? तसेही सांगू शकतेस. तुम्ही जा, मी थांबतो, अमोल बोलला. प्लीज सर, मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका. असं काही एक नाही, आणि हे मनात आणूच नका कधी की तुमच्यामुळे असं आहे. असेल सुद्धा, अमोल बोलला. नाही, ठीक आहे, मी माझा विचार कळवते 2 दिवसात, सुप्री मान खाली करत म्हणाली. अमोल सर, आजपासूनच तयारी करा हा. वेळ मिळत नाही. सुप्री येईल नक्की, मी तयार करते तिला. संजनाकडून प्रॉमिस घेऊन अमोल निघाला. सुप्री ना संजनाकडे बघत होती ना कोणाकडे. उगाचच काम करायचं नाटक करत होती, पण लक्ष दुसरीकडेच होतं. अखेर 25 मे आला. सर्वांनी तयारी तर भक्कम केलेली, तरीसुद्धा शेवटच्या दिवशी काम केलेच पाहिजे म्हणून सर्व ऑफिसमध्ये आलेले. अमोल सुप्रीचीच वाट बघत होता. त्या दोघी जशा आला तसा तो लगेच त्यांच्याशी बोलायला आला. काय मग, येणार ना उद्या? सुप्रीलाच पहिला प्रश्न. येते आहे. माझ्यामुळे लोकांना मिसअंडरस्टँडिंग होते म्हणून तयार झाले. उगाच गरीब आहे म्हणून नावं ठेवतात लोक. अमोलला काय बोलावं कळेना, हसू लागला. बरं, सॉरी बाबा, पण थँक्स. तू तयार झालीस. तुझ्याशिवाय मज्जाच आली नसती तिथे. मी काय जोकर आहे का? सुप्रीच्या त्या डायलॉगवर पुन्हा हसू लागला अमोल. कुठेतरी फिरायला जातो आहे, त्याहीपेक्षा सुप्री असेल इतके दिवस सोबत याचाच आनंद जास्त होता त्याला. काही मुलं मुली उद्या कुठे आणि किती वाजता भेटायचं हे ठरवून दुपारीच निघून गेले. अमोलसुद्धा जेवून निघून गेला. सुप्री, संजना आणि काही मंडळी होती अजूनही. त्यात आज आभाळात ढगांची लगबग सुरू झाली होती. यंदा पाऊस लवकर आहे असा सुप्रीचा अंदाज. अमोल आनंदात घरी परतला. आज घामाच्या धारा नव्हत्या. चेहऱ्यावर वेगळाच आसमानी आनंद होता. सुप्रीला अजूनही जवळून अनुभवायला मिळेल असा विचार त्याच्या मनात आला. तयारी करत होता तो घरी. मध्येच काही आठवून हसे अमोल. अमोलची आई कधीपासून पाहत होती. काय ग आई, काय बघतेस? अमोलने विचारलं. काय करतो आहेस नक्की? आईने विचारलं. काय म्हणजे, लगेच विसरलीस का? ट्रॅकिंग, पिकनिकला जातो आहे मी. काय यार आई, लक्षात राहत नाही तुझ्या? म्हातारी झालीस, वय झालं तुझं, अमोल आईला चिडवत म्हणाला. मी म्हातारी झाले आणि तू तरुण झालास, आई हसत म्हणाली. कधीपासून बघते आहे तुला, मध्येच काय हसतोस एकटाच. हल्ली स्वतःच्याच विश्वात असतोस आणि पहिल्यापेक्षा जास्त खुश, आनंदी असतोस. कोण भेटले आहे तुला? आईने सरळच विचारलं. ओह कम ऑन आई, असं काही नाही, तू पण ना. अमोलच्या चेहऱ्यावर दिसत होतं सगळं. हे बघ, एवढ्या उत्साहात तुझी तयारी सुरू आहे. तू काही पहिल्यांदा चालला नाहीस कुठे फिरायला, पण यावेळेस लक्षणं वेगळी आहेत. तुझी आई आहे मी. तुझ्यापेक्षा जास्त ओळखते तुला.
तू काही वेगळं म्हणत असशील, पण मला माहीत आहे तुला काय झालं आहे ते. आई मोठ्या खुशीने बोलत होती. अमोलने तयारी थांबवली. डॉक्टर साहेब, सांगा काय झालं आहे मला. अमोल हाताची घडी घालून उभा राहिला. प्रेमात पडला आहेस? प्रेमरोग म्हणतात याला. आईने अमोलच्या केसातून हात फिरवला आणि हसतच आत निघून गेली. काय बोलून गेली आई? खरंच का? असं झालं आहे का? अमोल विचारात हरवून गेला. संध्याकाळचे 5 वाजले तसे ऑफिसमध्ये जे थांबले होते ते घरी निघाले. सुप्री, संजना सर्वात शेवटी निघाल्या. संजना स्कूटी सुरू करत होती. संजना, बोलू का जरा? सुप्री, बोल. खरंच गरज होती का? कसली गरज? हेच सर्व पुन्हा तेच तेच. सुप्री बोलली. स्पष्ट बोल सुप्रिया. संजनाने सुरू केलेली गाडी बंद केली आणि हाताची घडी घालत बोलली. महिन्यापूर्वीच आपण 5वा आणि शेवटचा प्रयत्न केला. त्यात आधीपासूनच आपल्याला यात अपयश येते आहे आणि उद्या पुन्हा आपण निघत आहोत. खरंच गरज होती का याची? आकाशचे नसणे हे मी कधीच मान्य केलं आहे. तू का करत नाहीस? सुप्री जरा रागात बोलली. मला माहीत होतं की त्या दिवशीही राग आलेला तुला आणि आजही रागात आहेस. आकाशचे असे जाणे तुला धक्का बसला तसा मलाही. माझासुद्धा तो होता ना कोणीतरी. म्हणून हे सगळं. देवापुढे कोणाचं चालत नाही, पण तरी 1% जरी शक्यता असली ना तरी मी प्रयत्न करणार. कारण आकाशच बोलायचा ना ट्रॅकिंग करताना. प्रयत्न केले तर अगदी 1%ने सुद्धा यश मिळते. 99% अपयशापेक्षा 1% यश ग्रेटच असते. आठवतंय ना तुला? हेच असंच बोलायचा तो. असा मित्र मला गमवायचा नाही आणि गमावणार सुद्धा नाही. यापुढे तुझा निर्णय. यायचं असेल तर उद्या सकाळी ठरलेल्या ठिकाणी ये. संजनाने गाडी सुरू केली. सुप्रीचा चेहरा नाराजीने भरलेला. शांतपणे संजनाच्या मागे बसली. 5च मिनिटे झाली असतील. एका वळणावर सुप्रीने संजनाला थांबायला सांगितलं. तिथे एक कॅफे होता. संजनाने गाडी थांबवली. सॉरी सुप्री, पण जमलं तर ये उद्या वेळेवर. संजना निघून गेली. वारा सुटलेला, थंडगार. खाली जमलेला पालापाचोळा उडवत होता वारा. पाऊस नव्हता तरी वर आभाळात जमलेल्या ढगांमुळे वातावरण थंड झाले होते. सुप्री कॅफेकडे निघाली. हे आकाशचे शहरातले आवडते ठिकाण. ॲक्च्युली कॅफे नावालाच. मोठी लायब्ररी होती ती. हवं ते पुस्तक निवडायचं, एक कॉफी घ्यायची आणि जितका वेळ वाटेल तेवढा वेळ पुस्तक वाचत बसायचं. त्यात ऐसपैस जागा होती. मागे बगीचा. त्यात झाडंसुद्धा होती. विचित्र होता काहीसा तो कॅफे. त्यामुळे जास्त कोणी नसायचं तिथे. म्हणून आकाश यायचा तिथे. कधी पुस्तक वाचायला तर कधी स्वतःचं काम करायला. त्याने क्लिक केलेल्या फोटोंवर काम करत बसायचा. शिवाय तिथे एक आवडीची जागा होती आकाशची. एका झाडाखाली एक लहानसं छानसं टेबल होतं ते. 2 वर्षात सुप्री आकाशसोबत खूप वेळा येऊन गेली होती तिथे. त्यामुळे तीही ओळखीची झाली होती. कॅफेच्या मालकाने तर ते टेबल रिझर्व्ड टेबल म्हणूनच ठेवलं होतं. आकाशने सांगून ठेवलं होतं, मी नसताना सुप्री आली तर तिलाच या टेबलवर बसू द्या. आणि तसेच होते. आकाश गेल्यावर सुद्धा सुप्री यायची इथे. त्याची आठवण झाली की आज तर सोबतीला भरलेलं आभाळसुद्धा होतं. सुप्री त्याच ठिकाणी येऊन बसली. कॉफीचा कप न सांगताच हजर झाला. तसं आकाशने सांगून ठेवलं होतं. किती वेळ बोलत बसायचो आम्ही.
सुप्रीने कॉफीचा कप ओठांना लावला. काय ग, आल्या आल्या कॉफी पिण्यास सुरुवात का? आकाश बोलला. का ओ मिस्टर, चुकीचं आहे का काही? सुप्री लाडात बोलली. चुकीचं नाही, पण कसं आहे ना, कॉफी कशी आपल्या आप मिसळू द्यावी, त्याला जरा वेळ लागतो. छान सुवास येतो त्यानंतर. जराशा गरम गरम वाफा चेहऱ्यावर घ्यायच्या, मग त्यानंतर पहिला घोट घ्यावा. ही एक प्रकारची स्टाईल आहे. आकाश डोळे बंद करून स्वतः फील करत बोलत होता. हो का सर, पुढच्या वेळेला अक्कल दे रे गणू मला. सुप्रीने वर आभाळाकडे पाहत हात जोडले. दोघेही हसू लागले. अचानक आठवण झाली त्या प्रसंगाची. कप हातातच राहिला तिच्या. प्रत्येक वेळेस काही वेगळं शोधायचा, प्रत्येक गोष्टीत. वेगळ्याच जगात निघून गेला. एकदा रात्रीचे येऊन बसलेले दोघे. साधारण रात्रीचे 9 वाजले असतील. पौर्णिमा होती. त्यात कॅफेमधले दिवे गेलेले. या दोघांना कुठे जायचे नव्हते. शेवटी मालकाने मेणबत्ती लावून दिली. काय रोमॅन्टिक वातावरण होतं ते. ती रात्र संपूच नये असं वाटत होते सुप्रीला. पण काय करणार ना, वेळ पुढे धावतच असतो ना, घरी जावंच लागणार ना. तशी सुप्री निघाली. चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले. मागून आकाश गाणे गात होता. गप रे, घरी ओरडतील. नाहीतर तूही जा घरी. उद्या जायचे आहे ना तुला फोटोग्राफीला. सुप्री निघाली तसा त्याने सुप्रीचा हात पकडला. सुप्रीने गाणं सुरू केलं. चांदण्यात फिरताना माझा हात धरलास हात. सख्या रे, आवर ही सावर ही चांदणी रात. पुन्हा आठवण. त्यात पावसाच्या ढगांनी आभाळ भरत चाललं होतं. थंडगार वारा, मागे असलेल्या झाडांच्या पानांची प्रचंड सळसळ. आठवणी काढून नये. किती वेळा सांगितलं तरी आमच्या येडीला कधी कळणार हे त्या गणूलाच माहीत. आकाशने टपली मारली सुप्रीच्या. क्षणभरासाठी तिला आकाश शेजारीच बसला आहे असा भास झाला. सर्वच आठवणी उफाळून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होत्या. नको थांबायला इथे. घड्याळात पाहिलं. संध्याकाळचे 5:30 वाजत होते. सुप्री उभी राहिली. पुढे जाणार तर कोणीतरी ओढणी पकडून ठेवलेली. आकाश मुद्दाम कधी तिची ओढणी गुपचूप टेबलला बांधून ठेवायचा. आनंदाने सुप्रीने मागे पाहिलं तर मगाशी आलेल्या वाऱ्याच्या झोताने ओढणी टेबलाला गुंडाळली होती. पुन्हा थंडगार हवा आली. शहारून गेली सुप्री. कॉफीच्या कपातील वादळ तिने तसंच अर्धवट सोडलं आणि निघून गेली ती. अमोलची तयारी होत आलेली. आनंदात तर होताच, त्यात आईने वेगळीच सुई टोचली होती त्याच्या मनाला. प्रेमाची सुई. बाहेर थंड वारा सुटला होताच. आई, 1 कप कॉफी प्लीज. अमोलने ऑर्डर सोडली. 5च मिनिटात आई कॉफी घेऊन आली. घ्या साहेब. अमोल वेगळ्याच दुनियेत. आईने टपली मारली त्याच्या डोक्यावर. अमोल कॉफीचा कप घेऊन बाल्कनीत आला. त्याला तर अजूनही कळत नव्हतं, खरंच हे प्रेम आहे का? आधी कसं कळलं नाही मला? एवढा मूर्ख आहे का मी? असेल प्रेम. सांगून टाकू का तिला? नको, एवढ्यात नको. तिला अजून समजून घेऊ. अमोल स्वतःच्याच विचारात. एक थंड हवेच्या झोताने त्याला शहारून टाकलं. तसा अमोल जागा झाला. हसला स्वतःशीच. हातातला कॉफीचा कप आभाळात भरून आलेल्या ढगांकडे करत चिअर्स केलं त्याने आणि पुन्हा हरवून गेला कुठेतरी. म्हणतात गावात शहरापेक्षा आधीच पाऊस सुरू होतो. गावातला खडबडीत रस्ता, त्यात आपल्याच धुंदीत सुरू असलेली लाल रंगाची एसटीची बस. वातावरण पावसाळी.
बसमध्ये बसलेली मंडळी पावसाची वाट बघत होते. यंदा चांगला पाऊस व्हायला पाहिजेल ना. व्हय व्हय, तसा मागून एक जण उठला. व्हय र भटक्या, तुझं ठिकाण यायला टाईम आहे अजून, एक गावकरी बोलला. आजोबा, पाऊस येतो आहे ना म्हणून दरवाजात जाऊन उभा राहतो. तुम्ही कधी पाऊस बघितला आहे का? म्हणत भटक्या पुढे गेला. हे येडं कधी आलं बसमध्ये? पाऊस बघितला काय म्हणतंय? काय बोलायचं येड्याला? एक जण, अरे मागे झोपलं होतं ते बेन. पाऊस येतो हाय ना, पावसात जीव अडकला हाय त्याचा, म्हणून गेला पाऊस बघायला. दोघेही हसले. वेड्या भटक्याने ऐकलं ते. पाऊस आणि मी खूप आधीपासून मित्र आहोत. यांना काय कळणार फरक? पाऊस कसा बघायचा असतो ते. त्याने चालत्या गाडीचा दरवाजा उघडला. समोर सूर्यास्त होत होता आणि गाडीच्या मागून पाऊस येत होता. दोन वेगळे ऋतू एकाच वेळेस. पुढच्या 5 मिनिटात पावसाने गाठलं गाडीला. त्याने हात बाहेर काढून पावसाला स्पर्श केला. नंतर चेहरा बाहेर काढून गालावर, डोळ्यांवर पावसाचे थेंब झेलले. पाऊस बघायची सवय, नजर सगळ्यांकडेच नसते. त्याला अनुभव लागतो भटकंतीचा. त्याच्या चेहऱ्यावर केस आलेले. वाऱ्याच्या एका थंडगार झुळकेने केस बाजूला केले. हसला भटक्या. ओळखीची स्माईल, डोळ्यात ओळखीचा वेडेपणा. गावातले काहीही नावे देऊ देत त्याला. पावसाने, त्याच्या मित्राने बरोबर ओळखलं होतं त्याला. ओ मॅडम, उठायचे नाही का? सूर्य डोक्यावर आला. आकाशने सुप्रीला तंबूबाहेरूनच आवाज दिला. झोपू दे रे. या संजूने रात्रभर झोपूच दिलं नाही. वाघासारखी घोरत होती. आतूनच बोलत होती सुप्री. मंद संजनाचा आतूनच आवाज आला. तंबूचा दरवाजा उघडून संजना बाहेर आली. काय बोलायचं ते कळतच नाही हिला कधी कधी. हिचीच मस्ती सुरू होती रात्रभर. सकाळी कुठे डोळा लागला माझा. मी सांगते ना आकाश, हिला कुठे घेऊन जायचं नाही पुढे कधी. संजना आकाशकडे पाहत म्हणाली. हो, तरी आता तरी निघावं लागेल ना इथून. त्याशिवाय पुढचा प्रवास कसा सुरू करणार? सुप्री अजूनही तंबूमध्येच. थांब हा, पाणीच ओततो आता. आकाशने हातात पाणी घेतलं आणि सुप्रीच्या चेहऱ्यावर फेकलं. सुप्रीला जाग आली. खिडकीवर डोकं ठेवून झोपलेली. बाहेर हलकासा पाऊस सुरू झालेला. त्याचेच काही थेंब तिच्या चेहऱ्यावर पडलेले. आपण तंबूत नसून एका बसमध्ये आहोत आणि कुठेतरी निघालो आहोत याची जाणीव झाली सुप्रीला. घड्याळात पहाटेचे 6 वाजत होते. बसमधली बाकीची मंडळी तर अजूनही साखर झोपेत होती. पाऊस आकाशमुळे आवडीचा झाला होता. तो गेल्यापासून तरी सुप्रीला पाऊस नकोसाच झालेला. नाहीतर खिडकीतून हातात झेलला असता पाऊस तिने. खिडकी बंद करून शांतपणे पाऊस बघत बसून राहिली. कुठेतरी दूर पहाट होत होती. सूर्यदेव डोंगराच्या कोनातून हळूच डोकावून पाहत होते. त्यांचा प्रभाव आता तरी जाणवणार नव्हता, कारण मोठे मोठे ढग मार्गक्रमण करत होते ना. वारा होता सोबत. काही ढग तर त्या डोंगरावर पडक्या किल्ल्यावर विसावत होते जरा. पटक्या तिथेच होता ना. त्या पडक्या किल्ल्यावर काल रात्रीच पोहोचला होता. त्याचंच घर ते. विसावला रात्रीचा. सकाळी जाग आली तर ढगांची ओली चादर अंगावर. भटक्या उर्फ आकाश उठून बसला आणि समोरचं दृश्य निहाळत बसला. चहूबाजूंनी ढगांची सेना येत होती. सूर्य आपला काही क्षणांपुरता दर्शन द्यायचा, मग गुडूप होऊन जायचा. आभाळ एवढं गच्च भरलेलं
की उरले सुरलेले ढग समोरच असलेल्या दरीत नाईलाजाने उतरत होते. पावसाला अजूनही अवकाश आहे, आकाश मनातल्या मनात बोलला. खाली नजर टाकली त्याने. काही डोकी चालली होती कुठेतरी. बहुधा शेतकरी असावेत. अंदाज आकाशचा. बाकी हिरवळ होतीच. काही ठिकाणी अजूनही मातीचा करडा, मातकट लाल रंग नजरेस येत होता. एकदा पावसाळा सुरू झाला की हे सुद्धा दिसायचे नाहीत. आकाश विचार करून स्वतःशीच हसला. काय नातं आहे माझं या निसर्गाशी? काहीच कळत नाही मला. सवयीप्रमाणे हातातल्या घड्याळात पाहिलं त्याने. बंद पडलेलं घड्याळ. तो बापडा तरी काय सांगणार वेळ? अजून 15-20 मिनिटं लागतील पाऊस सुरू व्हायला. तोपर्यंत उतरू खाली आपण. अंदाज लावत आकाश तयारी करू लागला निघायची. कोमल, संजना, सुप्री आणि मंडळी शहराकडून गावाकडे निघाली. काही तुटक माहिती आणि खूप सारा आत्मविश्वास घेऊन प्रवास सुरू झालेला. आता सकाळचे 8 वाजले आहेत. 1 तासात पोहोचू असा कोमलचा अंदाज. सुप्री गप्प. संजना तिच्या शेजारी झोपलेली. आणखी काही मंडळी इच्छित स्थळी पोचेपर्यंत झोपलेलं बरं म्हणत निद्राधीन झालेली. अमोल मात्र भारी खुश होता. जाग आल्यापासनं त्याचं क्लिक क्लिक सुरू झालेलं. बहुतेक बसच्या बाहेर दिसत होतं तेच फोटो होते. गुपचूप सुप्रीचेही 1-2 फोटो काढले होते त्याने. कॅमेरा तसा महागातला होता त्याचा. दूरवरचे फोटो सुद्धा स्पष्ट दिसायचे. खूपच फोटो क्लिक झालेले. नंतर एवढा मोठा पाऊस सुरू झाला की फोटोत फक्त पाणीच पाणी दिसेल. अमोलने फोटोचा नाद सोडून दिला आणि काढलेले फोटोज बघू लागला. एका फोटोत त्याला अजब वाटलं काही. तसा तो कोमलला शोधू लागला. एक्सक्यूज मी कोमल मॅडम. कोमल जागीच होती. अरे मॅडम काय, फक्त कोमल बोल. चालेल मला. वाव, किती छान, मस्तच रे. ओके ओके. तर कोमल, हा फोटो बघ जरा. काही वेगळं वाटते का? कोमलने फोटो बघितला. एक पडका किल्ला, त्या आडून होणारा सूर्योदय आणि आजूबाजूला घेराव करणारे पावसाळी काळे ढग. किती सुंदर फोटो क्लिक केला होता अमोलने. मस्त. मस्त काय? वेगळं वाटत नाही का काय? अमोलने कॅमेरा हातात घेतला आणि एका गोष्टीवर झूम केलं. हे आहे वेगळं. कोमल पुन्हा निरखून पाहू लागली. अगदी स्पष्ट नसलं तरी कोणीतरी एक व्यक्ती होता. कोमल निरखून बघत होती. नक्की सांगू शकत नाही तो खरंच कोणी माणूस आहे की एखादं झाड. कधी कधी असा संभ्रम निर्माण होतो. शिवाय एवढ्या पावसात कोण जाईल त्या पडक्या किल्ल्यावर? तोही एकटा. सोबतीला कोणी दिसत सुद्धा नाही. कोमलने आपलं मत सांगितलं. तुला कसा दिसेल एवढ्या खालून ते? नाही. तो मागे पडका किल्ला दिसला तर काढला फोटो. मलाही तसंच वाटते. झाड असावे ते. कोणी वेडात जाईल एकटा एवढ्यावरती. अमोल पुन्हा त्याच्या जागी जाऊन बसला. सुप्री मात्र एकटक पावसाकडेच बघत होती. कधीची. अशा प्रकारे फारच चांगल्या रस्त्यामुळे आणि मुसळधार पावसाच्या साथीने या सर्वांचा पुढचा प्रवास साधारण सकाळी 9:20 संपला. सगळेच आळसावलेले. इतके तास एकाच जागी बसून कंटाळलेले जीव बसमधून उतरले तसे ताजेतवाने झाले. पावसाने तोवर विश्रांती घेतली होती. बस त्यांना सोडून पुढे निघून गेली. मोकळाच तो बसचा थांबा. रस्त्याच्या एका कडेला तिथून समोर असलेलं गाव नजरेस पडत होतं. लाल चिकणमातीची पायवाट, जागेवरूनच दिसणारी काही कौलारू घरे, सोबतीला अशाच उभ्या असलेल्या झोपड्या,
त्यामधून उभे असलेले मोठे डेरेदार वृक्ष, पावसाने आराम केल्याने घरातून बाहेर पडलेले गावकरी आणि घरट्यातून निघालेले पक्षी, या सर्वांच्या मागे अगदी दिमाखात उभे असलेले डोंगर आणि त्या डोंगरांवरून प्रवास करणारे काही ढगांचे पुंजके, विलक्षण दृश्य ना. अमोलने कॅमेऱ्यात कैद केलं ते. गावकरीसुद्धा या 15-20 जणांचा गोतावळा बघून त्यांच्या जवळ आले. नमस्कार, कोमलने पुढाकार घेतला. आम्ही सर्व शहरातून आलो आहोत. काही गावकरी होते जवळ, त्यात एक मंदिराचा पुजारीही होता. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. स्वागत करून झालं तोच आभाळातून विजेने गर्जना केली. साऱ्यांचेच डोळे आभाळाकडे. चला चला, तुम्ही सर्व माझ्यासोबत चला. जवळच एक मंदिर आहे, तिथे थांबा तात्पुरतं, पाऊस थांबेपर्यंत. पुजारी सर्वांना घेऊन मंदिरात आले. पुढच्या 10 मिनिटात पाऊस पुन्हा सुरू झाला. मंदिरात सर्वांना आडोसाही भेटला आणि पायही मोकळे झाले. एक्सक्यूज मी, सईने एका गावकऱ्याकडे पाहत हाक मारली. त्याने मागे वळून पाहिलं. इथे कुठे असं ठिकाण आहे का जिथून चांगले फोटो काढता येतील? मीन्स पूर्ण गाव दिसावं असं ठिकाण. सईने विचारलं. तो बुचकळ्यात पडला. काय बोलते ही, माहीत आहे का तुम्हाला? तो काहीच बोलेना. त्याचं बोलणं ऐकून आणखी एक जण थांबला. तुम्ही कुठून आलात? काही हवे आहे का तुम्हाला? मी सई, कर्नाटकला असते. सध्या फोटोग्राफी शिकते आहे. आमच्या सरांनी सांगितलं की महाराष्ट्रात पावसात दऱ्याखोऱ्यात छान फोटो मिळतील तुमच्या पोर्टफोलिओसाठी, म्हणून आली इथे. मला वाटते आम्ही रस्ता चुकलो आहोत, पण ते जाऊ दे. तुम्हाला माहीत आहे का अशी ठिकाणं जिथे मला छान फोटो मिळतील? सई बोलत होती. भर पावसात हे संभाषण सुरू होतं. तुम्ही आधी एका कडेला या, म्हणत त्याने या सगळ्यांना एका आडोशाला आणलं. इथे सगळी आपापल्या कामात असतात, कोणाला वेळ आहे हे सगळं बघायला? सई त्या वाक्याने हिरमुसली. तिच्यासोबत आणखी 5 जण होते. तेही फोटोग्राफीसाठीच आले होते. त्यांना मराठी एवढं येत नव्हतं, तरी सईने सांगितल्यावर सगळ्यांचा हिरमोड झाला. शेजारीच चहाची टपरी होती. गरमागरम चहा आणि पाऊस, काय मस्त कॉम्बिनेशन ना. चहा घेताना छान वाटत होतं, तरी फोटोग्राफीचं काय, हा मोठा प्रश्न उभा होता समोर. हा, एक जण होता. तो असता तर फिरवलं असतं त्याने. कोण? सईने लगेच विचारलं. भटक्या. तो फिरत असतो सगळीकडे. त्याला माहीत आहेत खूप जागा. गेल्या महिन्यात होता, आता नाही. छटियार, सई मनातल्या मनात. आता तर पुन्हा घरीच जावे लागेल वाटते. एकतर माहीत नाही इथे काही, त्यात तो कोण होता तोही निघून गेला. अरे भटक्यानं, कालच दोघे बोलत होते, आला हाय परत गावात त्यो. कुठेतरी आशेचा किरण दिसला. कुठे असतो तो? हा, ते तुम्हाला हुडकायला लागल.